अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, फक्त 30 सेकंद, हो अगदी फक्त 30 सेकंद जेवणाच्या आधी जर तुम्ही हा छोटासा विधी केला तर आजारपण तुमच्यापासून दूर राहू शकतं आणि दारिद्र्य सुद्धा तुमच्या घरात टिकणार नाही. ऐकायला आश्चर्य वाटतंय ना? पण स्वामी भक्तांनो, ही फक्त श्रद्धा नाही तर आपल्या पूर्वजांनी दिलेलं एक अमूल्य शास्त्र आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात आपण काय करतो? जेवायला बसलो की फक्त म्हणतो चला पटकन खाऊया, मोबाईल हातात, मन दुसरीकडे आणि आपण अन्न खात आहे पण त्याचा आदर करत नाही. पण आपल्या आजी आजोबांनी आपल्याला काही सवयी शिकवल्या होत्या. जेवणापूर्वी हात धुणं, जमिनीवर जेवायला बसणं, देवाला नैवेद्य दाखवणं आणि प्रार्थना करणं. स्वामी भक्तांनो, या सगळ्या गोष्टी फक्त परंपरा नव्हत्या, त्या अध्यात्म आणि विज्ञान यांचा एक सुंदर संगम होता. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक विधी समजून घेणार आहोत. त्यामागचं आध्यात्मिक महत्व काय आहे आणि वैज्ञानिक कारण काय, आणि शेवटी तुम्ही हा संपूर्ण विधी स्टेप बाय स्टेप कसा करायचा हे देखील अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. स्वामी भक्तांनो, सर्वात पहिला आणि महत्वाचा विधी, जेवणापूर्वी हात, पाय आणि तोंड धुणं. आपण अन्नाला काय म्हणतो? अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, म्हणजे अन्न हे देवतेचं रूप आहे. मग विचार करा, देवासारखं पवित्र अन्न आपण अशुद्ध अवस्थेत कसं खाऊ शकतो? म्हणून शरीर शुद्ध करणं हा पहिला टप्पा आहे. आता वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघितलं तर आपल्या हातांवर अनेक सूक्ष्म जीवाणू असतात, ते आपल्याला दिसत नाहीत. जर आपण हात न धुता अन्न खाल्लं तर ते जीवाणू थेट आपल्या पोटात जातात आणि आजार निर्माण होऊ शकतात. पण फक्त नीट हात धुतल्याने आपण या अनेक समस्यांपासून स्वतःला वाचवू शकतो. म्हणून हा छोटासा दिसणारा विधी खूप मोठा फायदा देतो. आता दुसरा महत्वाचा विधी, जमिनीवर बसून जेवण करणं. आजकाल आपण बहुतेक वेळा खुर्चीवर बसून जेवतो, पण वास्तू आणि शास्त्र सांगतात जमिनीवर मांडी घालून बसणं अधिक योग्य आहे, विशेषतः पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून. कारण पूर्व दिशा ही सूर्याची दिशा आहे, जी नवीन ऊर्जा देते, आणि उत्तर दिशा ही समृद्धीची दिशा मानली जाते. जेव्हा आपण या दिशांना तोंड करून बसतो तेव्हा जेवण हे केवळ खाणं राहत नाही तर एक पवित्र क्रिया बनतं. आता वैज्ञानिक कारण बघा, जेव्हा आपण सुखासनात बसतो तेव्हा आपली पाठ सरळ असते, खांदे रिलॅक्स होतात आणि पोटावर योग्य दाब पडतो. म्हणून यामुळे पचनासाठी आवश्यक रस अधिक प्रमाणात तयार होतात आणि अन्न हे चांगल्या प्रकारे पचतं. तसंच जमिनीवर बसणं म्हणजे शरीराची नैसर्गिक हालचाल, ज्यामुळे पोटातील स्नायू सक्रिय होतात. आणखी एक महत्वाची गोष्ट, आपण जमिनीवर बसून जेवतो तेव्हा आपलं लक्ष पूर्णपणे जेवणावर असतं. आपण हळूहळू खातो आणि मेंदूला पोट भरलं हा सिग्नल वेळेवर मिळतो, म्हणून जास्त खाणं टाळलं जातं आणि आरोग्य चांगलं राहतं. स्वामी भक्तांनो, आता पुढचा सुंदर आणि महत्वाचा विधी, देवाला नैवेद्य अर्पण करणं. हा विधी खूप साधा आहे. जेवण सुरू करण्यापूर्वी थोडंसं अन्न देवाला अर्पण करायचं. यामागचा अर्थ काय? अन्न हे आपलं नाही, ते परमेश्वराने दिलेलं आहे. म्हणून आधी देवाला अर्पण करून नंतर आपण ते प्रसाद म्हणून ग्रहण करतो. यामुळे आपल्या मनातील अहंकार कमी होतो आणि कृतज्ञता वाढते. आता वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघा, कृतज्ञता व्यक्त केल्याने आपल्या मेंदूत फील गुड हार्मोन्स तयार होतात, जसं की डोपामाइन आणि सेरोटोनिन. हे हार्मोन्स आपला तणाव कमी करतात, मन शांत ठेवतात आणि शांत मनाने खाल्लेलं अन्न अधिक चांगलं पचतं. स्वामी भक्तांनो, आतापर्यंत आपण पाहिलं हात धुण्याचं महत्व, जमिनीवर बसण्याचे फायदे आणि देवाला नैवेद्य अर्पण करण्यामागचं गुढ. आता या संपूर्ण विधीतील सर्वात महत्वाचा भाग, प्रार्थना किंवा मंत्र म्हणणं. महाराष्ट्रात खूप प्रचलित असा एक सुंदर मंत्र आहे. वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे,
सहज हवन होते, नाम घेता फुकाचे, जीवनगरी जीवित्वा, अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदन भरण नोहे, जाणीजे यज्ञ कर्म. स्वामी भक्तांनो, या मंत्राचा अर्थ जर आपण नीट समजून घेतला तर आपलं जेवण करण्याचं संपूर्ण दृष्टिकोन बदलून जाईल. या मंत्रात सांगितलं आहे, जेव्हा आपण तोंडात घास घेतो तेव्हा श्रीहरींचं नाव घ्यावं, कारण अन्न हे केवळ अन्न नाही, ते पूर्ण ब्रह्म आहे. म्हणजे जेवण करणं ही एक साधी क्रिया नसून एक पवित्र यज्ञ आहे. आपण फक्त पोट भरण्यासाठी खात नाही, तर शरीर, मन आणि आत्म्याला पोषण देण्यासाठी खातो. आता दुसरा श्लोक, अन्नम ब्रह्म रसो विष्णू, भक्तो देवत जनार्दहा, एवं ज्ञात्वा अन्न दोषो न लिप्यते. या श्लोकाचा अर्थ काय, तर अन्न हे साक्षात ब्रह्म आहे. अन्नातील चव आणि रस हे भगवान विष्णू आहेत आणि अन्न ग्रहण करणारा आत्मा म्हणजे जनार्दन. म्हणजे अन्न खाणारा आणि क्रिया हे तिन्ही देवस्वरूप आहे. म्हणजे अन्न, खाणारा आणि क्रिया हे तिन्ही देवस्वरूप आहेत. आणि अशा भावनेने जेवण केलं तर त्या अन्नातून कोणताही दोष आपल्याला लागत नाही. स्वामी भक्तांनो, आता वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहूया. जेव्हा आपण मंत्र म्हणतो किंवा प्रार्थना करतो तेव्हा आपला श्वासोच्छ्वास मंद होतो, मन शांत होतं. ही एक प्रकारची माइंडफुलनेस प्रॅक्टिस आहे. यामुळे शरीर रिलॅक्स होतं आणि पचन प्रक्रिया सुधारते. तसंच लाळ ग्रंथी सक्रिय होतात आणि अन्न पचवण्याची प्रक्रिया अधिक प्रभावी होते. आणखी एक महत्वाची गोष्ट, जेव्हा आपण शांतपणे आणि हळूहळू खातो तेव्हा मेंदूला वेळेवर सिग्नल मिळतो, आता पोट भरलं आहे, म्हणून जास्त खाणं टाळलं जातं आणि आरोग्य चांगलं राहतं. स्वामी भक्तांनो, आता आपण पाहूया हा संपूर्ण विधी स्टेप बाय स्टेप कसा करायचा. सर्वात आधी हात, पाय आणि तोंड स्वच्छ धुवा. त्यानंतर स्वच्छ ताट घ्या आणि पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून जमिनीवर मांडी घालून बसा. जेवायला बसल्यानंतर काही क्षण शांत बसा. आता हातात थोडंसं स्वच्छ पाणी घ्यावं आणि ते पाणी आपल्या ताटाभोवती घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरवा. हा विधी काय दर्शवतो, अन्नाभोवती एक सकारात्मक ऊर्जा निर्माण करणं आणि त्या अन्नाला पवित्र करणं. त्यानंतर मनापासून मंत्र किंवा प्रार्थना म्हणा, वदनी कवळ घेता म्हणा किंवा अन्नम ब्रह्म यापैकी कोणताही एक श्लोक तुम्ही म्हणू शकता. श्लोक म्हणायचा झाल्यानंतर देवाचं स्मरण करा आणि मग शांतपणे आनंदाने भोजन सुरू करा. स्वामी भक्तांनो, जर तुम्ही हा विधी रोज केलात तर त्याचे फायदे तुम्हाला नक्की जाणवतील. सर्वात मोठा फायदा, मन शांत राहतं, तणाव कमी होतो, चिडचिड कमी होते आणि मन प्रसन्न राहतं. दुसरा फायदा, पचन सुधारतं, अन्न नीट पचतं, पोषक द्रव्यांचं शोषण चांगलं होतं. तिसरा फायदा, आरोग्य चांगलं राहतं, आजार कमी होतात आणि शरीरात ऊर्जा वाढते. चौथा फायदा, कुटुंबात प्रेम वाढतं, शांत वातावरण तयार होतं, वाद कमी होतात. पाचवा फायदा, समाधान आणि आनंद मिळतो, कृतज्ञता वाढते आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. आणखी एक महत्वाची गोष्ट, अन्नाचा सन्मान केल्याने माता अन्नपूर्णा आणि देवी लक्ष्मी प्रसन्न होतात आणि घरात कधीही अन्न व पैशाची कमतरता राहत नाही. स्वामी भक्तांनो, आज आपण एक खूप साधा पण प्रभावी नियम समजून घेतला. जेवणापूर्वीचा हा छोटासा विधी, पण त्याचा परिणाम खूप मोठा. फक्त 30 सेकंद, पण आयुष्य बदलण्याची ताकद आहे त्यामध्ये. स्वामी भक्तांनो, आजपासून जेवायला बसताना घाई करू नका. थोडा वेळ काढा, मन शांत करा आणि हा छोटा विधी करा. स्वतः करा आणि तुमच्या मुलांना देखील नक्की शिकवा. कारण आपल्या संस्कृतीत अन्नाला देव मानलं आहे. आपण काय खातो यापेक्षा ते कशा भावनेने खातो याला जास्त महत्व आहे. कदाचित तुमच्या जीवनात सकारात्मक बदल इथूनच सुरू होईल. तुम्ही हा विधी करता का आणि तुमच्या घरी हा नियम पाळला जातो का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच प्रकारच्या धार्मिक, उपयुक्त आणि ज्ञानवर्धक व्हिडिओसाठी आपल्या श्री स्वामी समर्थ YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
भिवू नको, स्वामी सदैव पाठीशी आहेत.